कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. डॉक्टर, अमोलला खूप त्रास होतोय या ठिकाणी आणि जीभ पण जड झाली आहे त्याची. हे औषधाचे प्रायमरी इफेक्ट्स आहेत, त्यामुळं थोडा त्रास हा होणारच आहे. काही काळजी करू नका. ओ डॉक्टर, त्याला पण मॅडम, अमोलवरती उपचार सुरू आहेत ना, मग अशा वेळी तुम्ही फॅमिली बनून त्याला आधार दिला पाहिजे ना. तुम्ही प्लीज काळजी करू नका. सॉरी डॉक्टर. ठीक आहे, मी जरा अमोलला बघू. अमोल, अमोल बाळा, अमोल, ऑल ओके? गुड, स्ट्रॉंग बॉय. न बोलता अशीच मान हलवून उत्तर दे. हा, मला सांग, डोकं जरा जड झाल्यासारखं वाटतंय? बर, थोडासा त्रास होईल, पण तो हळूहळू कमी होऊन जाईल. आणि काळजी आणि घाबरायचं काहीच कारण नाही. अमोलची विल पॉवर स्ट्रॉंग आहे. मनातल्या मनात अमोलनं स्वतःला इतकं स्ट्रॉंग केलंय. आता फक्त तुम्ही सगळे मिळून त्याची ताकद झाली पाहिजे. डॉक्टर, अमोल ठीक आहे? हो, नक्की. येऊ मी? डॉक्टर, काय स्टेटस आहे आता? डॉक्टर, आतापर्यंत अमोलला त्रास होत होता तसं नाही होते ना आता? नाही, आत्ता त्याला त्रास होतोय, पण तुम्ही घाबरून जाऊ नका. त्याच्या पाठीशी उभे राहा. तुम्ही एकमेकांना आधार द्या. तसं बघायला गेलं तर अमोलनं हे सगळं खूप पॉझिटिव्हली हँडल केलंय. केमोचा पेशंट मेंटली खरं तर इतका स्ट्रॉंग नसतो, पण अमोल ह्या सगळ्या परिस्थितीला खूप ताकदीने सामोरे जातोय. डॉक्टर राव, पण त्याला होणारा त्रास कधी बंद होणार आहे? आता ह्या सगळ्यांना पर्याय नाहीये. तुम्ही एकमेकांना आधार द्या आणि प्लीज घाबरून जाऊ नका. बरं अहो डॉक्टर, पण अमोलला त्रास होत असताना आम्ही घाबरायचं नाही कसं होऊ शक्य? डॉक्टर आहो, त्याला लवकरात लवकर बरं वाटलं पाहिजे ना. वाटेल. तुम्ही सगळे त्याला आनंदात आधार देत राहा. त्याला नक्की बरं वाटेल. डॉक्टर, या उपचारानंतर अमोलची काय काळजी घ्यायची, काय पथ्य पाळायची सांगितलं? पथ्याच्या बाबतीमध्ये अपर्णा मॅडमशी बोललोच आहे. आणि काळजीचं जर म्हणाल तर जास्त वाऱ्यामध्ये अमोलला जाऊ द्यायचं नाही आणि भरपूर विश्रांती कशी मिळेल हे आपण पाहायचं. डॉक्टर, अहो आजचे उपचार कधीपर्यंत पूर्ण होतील? आजची औषधं सगळी देऊन झाली, तुम्ही आज त्याला भेटू शकता. मी येतोच. आप्या, आपण अमोलला भेटूयात का? हा हा, चालेल, चला. चल चला विनायक. चल. वंसब, अहो येत आहे ना? अर्जुन, आजची प्रोसेस झाली आहे, पण अमोल अजून गुंगीतच आहे. अरे, औषधांमुळे त्याला बोलताही येत नाहीये. मी बोलू का? ए बाळोबा, माझा आवाज येतोय का रे? विनायकराव, त्याला शुद्ध येते. अमोल बाळा, कसा आहेस तू?
भाऊजी जीभ त्याची जड झालीये, त्यामुळे अजून थोडा वेळ तरी त्याला काही बोलता येणार नाही. हा ते पुंगीची औषधं. अमोल बाळा, बाबाला न बोलताच उत्तर दे हा तू. अमोल बाळा ठीक आहेस ना रे तू? अर्जा त्याला त्रास होतोय र. अमोलला एवढा त्रास होत असताना आपण काहीच नाही करू शकत. दिदे, त्याचा एवढा त्रास कमी झाला पाहिजे ग. आपल्या हातात काहीच नाही रे बाळा. अमोल स्ट्रॉंग राहायचा. पण वंस, अहो मी छोटे सरकारांना याआधी असं कधीच नाही बघितलं हो. अमोल इकडे अबे तुला माहितीये का एकदा काय झालं होतं? आपल्या सिंबाच्या जंगलात आहे ना, पाऊसच पडत नाही, दुष्काळ पडून जातो एकदम. पाणीच नसतं, मग सगळी जमीन कोरडी पडते. झाडांची पानं गळून पडतात, है ना गप्पे? हो, नदी तळे सगळे आटून जातात. सिंबाला खूप टेन्शन येतं, तो घाबरून जातो. त्याच्या जंगलातल्या असलेल्या मित्रांची खूप काळजी वाटायला लागते. आणि त्यात काय झालेलं असतं माहिती का दीपक मामा? सिंबा उपाशी असतो, त्याने काय खाल्लेलं नसतं ना, त्याला भुकेमुळे त्रास होत असतो खूप. सिंबाचं शरीर दुखायला लागलंय, खूप अशक्त झाला तो. त्याला उठून पण बसता येत नाही. खरे, आणि या सगळ्यात सिंबा आजारी पडून जातो. जी अवस्था आपल्या अमोल सारखी होती. पण अर्जुन, तुला माहितीये का, सिंबा असू देत नाहीतर आपला अमोल, अशा किरकोळ गोष्टीला घाबरत नाही दोघं, हो की नाही? हा, सिंबा धीट असतो एकदम आपल्या अमोल सारखा. तो स्वतःला ठणकावून सांगतो की सिंबा, ह्या आजारपणाच्या पुढं पण एक दुनिया आहे, आनंदी दुनिया, ज्यात त्याची आपली सगळी जवळची माणसं त्याच्या सोबत आहेत. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.